My mother. My mother name is Vaishali Shri Sawan. My mother is so kind and beautiful. My mother helped me in study. My mother play with me. My mother cook delicious food. Cooks. Cook food. Hmm. My mother is so kindly. I love my mother so much. Okay, go. Now today we will learn the use of have and has. Okay. The use of have and has. So give the heading have and has. Now what is the meaning of have? Have म्हणजे काय? तर च्या जवळ असणे. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. हॅव आणि हॅज. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे की च्या जवळ असणे. आता जवळ असणे म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपल्या मालकीची असणे. फॉर एक्झाम्पल आता माझ्या हातात काय दिसते तुम्हाला सगळ्यांना? चॉक दिसते होय की नाही. नाउ व्हॉट इज दिस चॉक. मग आता मला असं म्हणायचंय की माझ्या जवळ चॉक आहे. तो हाऊ आय विल से इट. हाऊ आय विल से I have a chalk. म्हणजे माझ्या जवळ चॉक आहे. च्या जवळ असणे. तर च्या म्हणजे कोण? इथे कोणी असू शकतं ना. मी, मित्र, मैत्रिणी, आई, वडील, मुलगी, कोणीही असू शकते. I have a chalk. Now what is this? This is a textbook. मग मी ते कसं सांगणार? माझ्या जवळ पुस्तक आहे. मग हे वाक्य मी कसं सांगेल? I have a book. What I will say? I have a book. त्यानंतर बघा, ब्राह्मी जवळ वही आहे. हे मी कसं सांगेल आता? अद्विका तू सांगू शकशील सेंटेन्स? Yes, ma'am. I have a sharpener. ओके, हे सांगायचे मला. ब्राह्मी जवळ पुस्तक आहे. ब्राह्मी हॅज अ नोटबुक. बघा आता हॅवच्या ऐवजी इथे काय वापरलं आपण? हॅज. दोन्हींचे मीनिंग काय आहे? सेमच. पण आयच्या समोर नेहमी काय येतो? ब्राह्मी हॅज अ नोटबुक. ब्राह्मी हॅज अ नोटबुक. मॅम मी सांगू? हां. येस. Riya has a dress. रिया Has a dress. रिया हॅज अ न्यू ड्रेस म्हटलं तरी चालेल होय की नाही? रिया Yes, हॅज ma'am. अ न्यू ड्रेस. रिया हॅज अ न्यू ड्रेस. MH आहे पाहिजे का? बरं. झालं हे लिहून? नेक्स्ट, पक्ष्यांना पंख असतात. Birds have A bird has a wing. A bird has a wing. पक्षाला पंख असतात. पण आता मी इथं बर्डच्या ऐवजी बर्ड्स घेतलं. समजा प्लुरल, अनेक वचनी. खूप जर बर्ड्स असतील तर बर्ड्स हॅव विंग्स. बर्ड्स हॅव विंग्स म्हणजे इथे काय आहे?
अनेक वचनी प्लुरल. नेक्स्ट सेंटेन्स बघा, अजून समजते का? त्रिकोणाला 3 बाजू असतात. अ ट्रायंगल has 3 sides. A triangle has 3 sides. त्रिकोणाला 3 बाजू असतात. पण आता समजा मी म्हटले की ट्रायंगल्स, खूप जर जास्त ट्रायंगल्स असतील तर ट्रायंगल्स हॅव प्लुरल, अनेक वचनी जर करता असेल, सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर तिथे काय घ्यायचा? हॅव घ्यायचा. ट्रायंगल्स हॅव 3 sides. Triangles have 3 sides. माझ्या घराला 4 खिडक्या आहेत. हे वाक्य कसं लिहिणार? I have not. My house has 4 windows. 4 windows. Yes. My house has 4 windows. 4 windows. आता इथे मायच्या ऐवजी समजा मी आवर घेतलं. आवर हाऊसेस. आता इथे समजा मी अनेक वचनी घेतलं. आमच्या घरांना 4 खिडक्या आहेत. मग आता इथे हॅव येणार का हॅज येणार सांगा? इथे जर प्लुरल असेल, अनेक वचनी असेल तर काय येते म्हणून सांगितलं मी? Have. नियम लक्षात ठेवायचा. Have. Our houses have 4 windows. लिहून झाल्यावर सांगायचंय मला. After writing, tell me when you finished your work. Finish. Read loudly, Brahmi. Examples. I have a chalk. I have a book. Brahmi has a notebook. Leah has a new dress. A bird have wings. Birds have wings. A triangle has 3 sides. My house has 4 windows. Our houses have 4 windows. Yes. Advika, your writing is finished. Landly. वाचायचे मोठ्याने. आम्ही 10th ला झाल्यावर वाचायचे. ma'am Okay. Read loudly. having a theme. Example. I have a chalk. I have a book. Brahmi have a book. Riya has new dress. Birds has wings. ब्राह्मीच्या नंतर काय लिहिलंय? ब्राह्मी हॅज अ बुक. सिंग्युलर आहे ना, एक वचनी आहे, एकटीच आहे ती, म्हणून तिथे हॅज येणार. खूप जण असतील तर हॅव येते.
has a book. Riya has a new dress. Birds have wings. Yes. A bird has wings. Birds have wings. तिथेच खाली कंटिन्यू करायचं. Triangle has 3 sides. कुठे आहेत तुझे 10 सेंटेन्स? Triangle has 3 sides. 8च झाले. My house has 4 windows. Our houses have 4 windows. Now sentence number 11. Gopal has one sister. गोपालला एक बहीण आहे. गोपाल has one sister. Gopal has one sister. ज्योतीला 2 बहिणी आहेत. ज्योती has 2 sisters. Jyoti has 2 sisters. तुला एक अंकल आहेत. You have one uncle. तुम्ही सांगा बघू वाक्य थोडी. चला कोण सांगते? have आणि ह्याची वाक्य तुम्ही पण सांगा. I have 4 pencils. आयची झालेत वाक्य. दुसरं सांगायचं काहीतरी. फ्रेंड बद्दल सांगा. फादर मदर यू कॅन टेल. My father have 4 not. pens. My father has 4 pens. My father has 2 vehicles. आमच्या वडिलांकडे 2 गाड्या आहेत. सांगू? हो सांगा. My brother has 3 pens. पेन्स नको आता दुसरं काहीतरी सांगा. My brother has a new bicycle. Okay? Write down. Write down all the sentences properly. Don't miss any sentence. कोणतं सेंटेन्स काढू नका. झालं. हा मॅम मी रीड करू? येस. मॅम झालं. Having a thing. Example, I have a chalk. I have a book. Brahmi has a book. Riya has a new dress. Bird has
Insects have wings. Triangle has 3 sides. Triangles have 3 sides. My house has 4 windows. Our house has 4 windows. Sorry, our houses. Gopal has 1 sister. Jyoti has 2 sisters. You have 1 uncle. My father has 2 vehicles. My brother, I'm done. Okay. Next heading द्या न्यू पेज वरती. There is and there are. There is and there are. आता there is there are कधी वापरायचं बघा. समजा आता ही भिंत आहे तुमच्या समोर आणि भिंतीवरती काय आहे बोर्ड आहे. आता मला हे इंग्रजीमध्ये सांगायचं आहे की भिंतीवरती बोर्ड आहे. देन हाऊ आय विल टेल इट. देयर इज अ बोर्ड ऑन द वॉल. आलं लक्षात. एखादी वस्तू पर्सन प्लेस जर एखाद्या ठिकाणी आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल. Suppose we want to tell about the nouns. Any person, any place, otherwise anything is there. Then we have to use there is or there are. आता एकाबद्दल सांगायचं असेल तर there is. खूप लोकांबद्दल, खूप वस्तूंबद्दल सांगायचं असेल तर there are. फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पल बघितलं. there is a board on the wall. हे लिहूया आपण अगोदर. There is a board on the wall. आता समजा मला खूप बोर्ड आहेत असं सांगायचंय. काय काय वेळेला 2 बोर्ड असतात, 3 बोर्ड असतात. मग मी तेच वाक्य कसं सांगणार. There are 2 boards on the wall. There are 2 boards on the wall. Now what is this? This is a chalk. माझ्या हातात चॉक आहे. हे वाक्य कसं सांगाल. There is a chalk. In my hand. There is a chalk in my hand. Excuse me, ma'am. हाँ. थोडं प्लेस बदलायचं. आवाज करवायला. प्लेस बदल ना थोडी. इकडे तिकडे हलायचं. जायचं. आता बघ. There is a chalk in my hand. There is a chalk in my hand. आता समजा माझ्या हातात 2 चॉक असतील किंवा 3 चॉक असतील. If suppose there are 3 chalks in my hand, then how I will say? In my hand there is 3 chalks. There is or there are? There are 3 chalks in my hand. एकाबद्दल सांगायचं असेल तर is घ्यायचा. खूप जर असतील तर काय घ्यायचं. are घ्यायचं. हा. There are 3 chalks in my hand.
सेंटेन्स. माझ्या पर्स मध्ये 9 कॉइन्स आहेत. In my purse there are आता वाक्य देर आर ने सुरू करायचं. देर आर there are 9 in my purse. हाँ. There are 9 coins in my purse. yes. There are 9 coins in my purse. Excuse me, ma'am, मी सांगू? Yes. There is an apple on the table. हाँ, there is. काय सांगितलं अद्विका? There is Apple on. an There apple. is an apple on the table. An apple on the table. सेवन नंबर सांगा अजून वाक्य. मॅम मी सांगू? हाँ, There are 4 apples on the आता table. ऍपल एकदा झालं की मी परत ऍपल सांगायचं नाही, दुसरं सेंटेन्स सांगायचं. There are 4 pens in my compost box. Yes. There are 4 pens in the pouch. एट नंबर. There are many flowers in The garden. our garden. Yes. There are many flowers in the garden. रोड बद्दल सांगू शकता तुम्ही. रस्त्यावरती गाड्या असतात की नाही किती. There are more. There are 5 vehicles in the road. On the road. On the road. हा. आकाशात खूप तारे असतात. There are so birds in the sky. Many birds. There are many birds in the sky. अजून सांगा वाक्य. तुम्हीच सांगायचे आहेत मला. तुम्ही ट्रीज बद्दल सांगू शकता. There माझ्या घराजवळ पार्क आहे. there are 5 chocolates in my pocket. There is a park near my house. हा. There is a park near my house. नेक्स्ट सांगा बघू. सांगा अजून. You can tell about fan. You can tell about balloons. Balloons बद्दल सांगा. There are 4 balloons in my hand. अद्विका सांग. बलून्स बद्दल सांगा. There are colorful balloons in my hand.
टेल अबाउट ड्रेसेस. ड्रेस बद्दल सांगू शकता तुम्ही लोक. There is a beautiful dress वेअर. in shop. Yes. There is a beautiful dress in the shop. हे लिहून झाल्यावर सांगा मला. गिव्ह द नंबर टू द सेंटेन्सेस. Yes, ma'am. आजची डेट लिहा वरती. Each and every page write down the date 29. टॉयज बद्दल सांगू शकताय तुम्ही. देयर आर चला सांगा बघू. देयर आर मेनी टॉयज. In the shop. इन द शॉप. अजून काय सांगू शकता. आमच्या घरासमोर खूप झाडे आहेत. Near my house there are देयर आर नी सुरू करायचं वाक्य. देयर आर. so many trees near my house. Yes, there are many trees near my house. लिहून झाल्यावर सांगा मला. Finish your writing. Yes, ma'am. Give the number to the sentences. अद्विका झाले का? No. सगळे सेंटेन्सेस बोर्डवरचे लिहायचे आहेत.